होय, माझं गाव बदलत आहे. हिंगोणे खुर्द. आमदार मंगेशदादा चव्हाण यांची जन्मभूमी असे नवे वलय हिंगोणे खुर्द गावाला मिळाले आहे. गावात शतकापूर्वीचे हनुमान मंदिर असून शाकंभरी मातेचा सप्ताह भक्तिभावात साजरा होतो. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संपूर्ण कुटुंबाची शाकंभरी मातेवर अगाध श्रद्धा आहे. देवीचा सप्ताह देखील भक्तिभावाने साजरा होतो. हिंगोणे खुर्द व सीम मध्ये तितूर नदीने रेषा आखली आहे. गाव दरवाजा असून कापूस, ऊस व केळी अशी पिके येथील शेतकरी घेतात. आमच्या गावामध्ये संपूर्ण गाव काँक्रिटीकरण असेल, प्युअर ब्लॉक असेल, जलजीवन मिशन मार्फत पाण्याची टाकी, पाईपलाईन, मराठी शाळेमधील प्युअर ब्लॉक असतील, परत पाण्याचा ॲक्वागार्डचं काम असेल, पूर्ण गावाला शुद्ध पाणी असं मिळतं ग्रामपंचायत मार्फत. ग्रामपंचायतचं काम पण चांगलं आहे आणि धन्यवाद मंगेशदादा. असंच आपलं काम चालू राहू आणि तालुक्यात नाही तर आपल्या राज्यभरात आपल्या नावाची प्रसिद्धी हो. बागायतदार शेतकरी बांधवांची संख्या मोठी असून नोकरदारांचेही वास्तव्य आहे. गावात आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी विकास कामे उभारली आहेत. गत 5 वर्षात विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी निधी मिळवून दिल्याने हिंगोणे खुर्दला विकासाचा चेहरा मिळाला आहे. हिंगोणे खुर्द गावात विविध विकास कामे संपूर्ण झाली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत तर काही कामे भविष्यात पूर्ण होणार आहेत. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध स्तरांवर कामे करण्यात आली आहेत. पूर्ण झालेल्या कामांमध्ये हिंगोणे खुर्द ते तालुका हद्द रस्त्याची सुधारणा रुपये 1,43,00,000 करण्यात आली आहे. हिंगोणे खुर्द येथे पेवर ब्लॉक बसवण्याचे काम रुपये 10,00,000 पूर्ण करण्यात आले असून हिंगोणे खुर्द येथे सिमेंट रस्ता रुपये 15,00,000 बनवण्यात आलेला आहे. हिंगोणे खुर्द शिवारातील 166 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये खरीप दुष्काळी अनुदान रुपये 18,48,000 जमा करण्यात आले आहेत. हिंगोणे खुर्द येथे सभामंडप बांधकाम रुपये 25,00,000 पूर्ण झाले आहे. मुख्य रस्त्यालगत पथदिवे बसवणे रुपये 10,00,000 तसेच दलित वस्तीत बसस्टँड जवळ चौक सुशोभीकरण करण्याचे काम रुपये 10,00,000 पूर्ण करण्यात आले आहे. हिंगोणे येथे चौक सुशोभीकरण रुपये 10,00,000 आणि जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीसाठी डेस्क बेंच व अध्यापन साहित्य रुपये 6,50,000 पुरवण्यात आले आहे. हिंगोणे खुर्द जिल्हा परिषद शाळेचे नूतनीकरण व अनुषंगिक कामे रुपये 50,00,000 प्रगतीपथावर आहेत. गावांतर्गत रस्ता सुधारणा रुपये 30,00,000 पूर्ण करण्यात आली असून माध्यमिक विद्यालयाजवळ 16 स्टेशन क्रॉसफिट ओपन जिम रुपये 6,50,000 बसवण्यात आली आहे. प्रगतीपथावर असलेल्या कामांमध्ये हिंगोणे खुर्द वरखेडे लोंढे मध्यम प्रकल्पांतर्गत बंदिस्त पाटचारीसाठी रुपये 612 कोटी मंजूर झाले आहेत आणि या प्रकल्पाचे काम सुरू आहे. हिंगोणे खुर्द पाणी पुरवठा योजना रुपये 65,85,000 प्रगतीपथावर आहे. भविष्यात मुख्य रस्त्यालगत पथदिवे रुपये 5,00,000 बसवले जाणार आहेत. तसेच हिंगोणे खुर्द येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम रुपये 60,00,000 करण्यात येणार आहे. लग्न कार्य व्हायचे, बाहेरून मंडप वगैरे लागत होते. आता काही आणायची गरज पडली नाही. तिथेही लोकांचा फायदा झाला. दादांनी मंगल कार्यालय गावाला करून दिलं व्यवस्थित. शाळेमध्ये मुलांना ब्लॉक लावून दिले, रस्त्याचं काम दिलं. मंगेश दादांमुळे गावात खूप सुधारणा झाल्या. सांगण्यासारखे भरपूर कामं आहेत. पथदिवे दिले, मुलांना व्यायामशाळा दिली, ॲक्वाचं पाणी दिलं. आमदार मंगेशदादा चव्हाणांच्या प्रयत्नातून हिंगोणे खुर्द गावात विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलली गेली आहेत, ज्यामुळे गावाचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. त्या गावात भरपूर अशी विकास कामे देखील चालवली आहेत. त्याचप्रमाणे जलजीवन मिशन झालं, मराठी शाळेचं बांधकाम झालं, गावातील काँक्रिटीकरण असे आणि शेतशिवार रस्ते यासाठी भरपूर असा निधी देत आहेत. दादासाहेब तुमचे खूप खूप आभार. आणि त्याचप्रमाणे एक गोष्ट सांगावीशी वाटते की दादासाहेब येणाऱ्या निवडणुकीत तुम्हीच विजयी असणार, तेही प्रचंड मतांनी. हिंगोणे खुर्दच्या वेशीवर त्यांनी याच मातीचा टिळा लावताना नव्या स्वप्नांचा पाठलाग केला. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी गावाचे नाव मोठे केले. त्यांच्यात विकासाची दृष्टी असणारा लोकप्रतिनिधी असून त्यांना पुन्हा विधानसभेत पाठवण्याचा हिंगोणे खुर्द गाववासियांनी संकल्प केला आहे. म्हणून गावकरी म्हणतात, कहो दिल से मंगेशदादा आमदार फिरसे. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेशदादा शेतकरी पुत्र. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेशदादा